तर आज पुन्हा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्यात चर्चा। तर आज पुन्हा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आजचा चौथा दिवस आहे, आजही पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे, मात्र आजपासून उपोषण जे आहे ते अधिक तीव्र होणार आहे, काय अपडेट? वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर आज मराठा आरक्षण उपसमितीची पुन्हा एकदा बैठक जी आहे ती होण्याची शक्यता आहे। काल आपल्याला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रात्री उशिरा जी आहे ती बैठक झालेली होती। आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक झाल्यानंतर या बैठकीमध्ये कोणकोणत्या मागण्या घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे जायचं यावरती चर्चा जी आहे ती होणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। कालच मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे की आज दिवसभरामध्ये तोडगा निघाला नाही तर मग मात्र आज सकाळपासून पाणी त्याग आंदोलन जे आहे ते मी करणार आहे आणि पाणी जे आहे ते मला सोडवलं गेलं असा थेट इशारा जो आहे तो सरकारला दिलेला होता। त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात हे करतं पाहणं महत्त्वाचं असताना मात्र सध्या आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये आंदोलकांची गर्दी जी आहे ती आता हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे। आरक्षण उपसमितीची आज पुन्हा जी बैठक पार पडते त्या बैठकीमध्ये काय निर्णय होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल माहिती आहे की वर्षावरती राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास गेल्या 2 दिवसांपासून 2 बैठका झालेल्या आहेत। सरकारचं म्हणणं आहे की हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्यावरती सुद्धा काही पद्धतीची चर्चा जी आहे सरकारकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही 2 दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांची गर्दी आहे, तर चर्चगेट स्थानकात देखील आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, आजचा चौथा दिवस सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांची गर्दी, काय अपडेट, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा